आपण इनहेरिटन्सला स्टार्ट केलंय आणि इनहेरिटन्स मध्ये 2 टाइप आपले झाले. क्लास अँड ऑब्जेक्ट बघितलं आपण. इनहेरिटन्स त्याच्यामध्ये सिंगल और सिंपल आणि सेकंड इज मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता जो पुढचा पार्ट बघायचा आपल्याला, एक आहे हेरार्चिकल आणि दुसरा आहे हायब्रिड. तर सगळ्यात जास्त जे यूज होतं ते सिंगल आणि मल्टी लेवलच यूज होतं. त्यातल्या त्यात हेरार्चिकल काही वेळा यूज होऊन जातं आणि हायब्रिड खूप रेअर केस मध्ये यूज होतं, पण तो त्याचा एक टाईप आहे. त्यामुळे तो माहिती असणं पण तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे, आधी आपण हेरार्चिकल स्ट्रक्चर बघू. एस्केप करतो, क्लोज. ओके, सो बेसिकली इनहेरिटन्स आपल्या लक्षात आलं होतं. इनहेरिटन्स मध्ये आपण काय करत होतो, एका क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचो आणि दुसऱ्या क्लासमध्ये त्याला एक्सटेंड करायचो. म्हणजे एक क्लास बनवून तो दुसऱ्या क्लासमध्ये त्याला ऍक्सेस करत होतो. सिमिलर वेने हेरार्चिकल मध्ये पण होतं, पण ह्या केसमध्ये होतं काय, हेरार्चिकलचा अर्थ आहे की ट्री लाईक स्ट्रक्चर, म्हणजे आपल्याकडे एक पॅरेंट आहे, ठीक आहे, आणि त्या एका पॅरेंटचे चाइल्ड 2 आहेत, C1 अँड C2, म्हणजे हेरार्चिकल स्ट्रक्चर झाला. या केसमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की जो C1 आहे तो पॅरेंटचे फंक्शन ऍक्सेस करू शकतो ऍज युजर, आणि जो C2 आहे तो पण पॅरेंटचे फंक्शन यूज करू शकतो. पण ह्या केसमध्ये C1 आणि C2 एका दुसऱ्याचे फंक्शन नाही वापरू शकत, कारण हा स्ट्रक्चर कसा आहे, वरतून खाली. म्हणजे एकाच पॅरेंटचे जर 2 चाइल्ड असतील तर त्या आपल्याला स्ट्रक्चरला आपण हेरार्चिकल स्ट्रक्चर असं म्हणतो. बघायला गेलं तर सिंगल लेवल इनहेरिटन्स आहे, पण तिथे 2 क्लासेस जे एकाच क्लासला एक्सटेंड करताय, म्हणजे असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. इव्हन याच्यामध्ये तुमचा C3 पण असू शकतो आणि तो पण कोणाला एक्सटेंड करेल, सेम क्लास पॅरेंटला. सो त्या गोष्टीला याच्यात हेरार्चिकल म्हणतात. इथे एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ. आज सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला स्टडी करायचं आहे की मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये असं काय प्रॉब्लेम आहे, जेणेकरून त्याला जावा सपोर्ट करत नाही. पण आधी हे टाईपचे म्हणून त्याचे एक एक एक्झाम्पल आपण घेऊन टाकू. हिरार्चिकल करायचं असेल तर हे जे एक्झिस्टिंग ऍप्लिकेशन आहे मी सगळे क्लोज करतो. प्रोजेक्ट आपला नाशिकचा होता, त्याच्यामध्ये बेसिक होप्स मध्ये इनहेरिटन्सचा टाइप आहे, राईट क्लिक केला, न्यू क्लास आपण क्रिएट करणार आहे हेरार्चिकल, HIRARCHIKAL हेरार्चिकल. मेन क्लासेस बनवून घेतो, मेन क्लासेस एक्झिक्यूट होतो, सो मेन क्लास आपण बनवून घेणार. आता इथे 3 क्लास बनवावे लागतील. बेसिकली जो मल्टी लेवल केला तसाच सिमिलर एक्झाम्पल आहे, फक्त या ठिकाणी दोघं सेपरेटली त्या पॅरेंटला ऍक्सेस करणार आहे. मी ते क्लास बनवतो PRNTS पॅरेंट्स. सिमिलर वेने आता तुम्हाला प्रत्येक वेळेस क्लास ऑब्जेक्ट इनहेरिटन्स हे डायरेक्टली इनडायरेक्टली यूज होणारच. SYSO system.out.println, सॉरी डायरेक्टली आधी नाही लिहिता येत ना, आपल्याला मेथड बनावं लागेल. वाईड PR नावाचा मेथड बनवतो, त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहे SYSO. दिस इज पॅरेंट मेथड. पॅरेंट मेथड. आता 2 चाइल्ड बनवायचे, दोन्ही चाइल्ड कोणाला एक्सटेंड करणार आहे, पॅरेंटला एक्सटेंड करणार आहे. बघा इथे मी बनवतो क्लास CL1 बस, आणि इथे बनवतो क्लास CL2. क्लास CL. आता क्लास 1 ला पण कोण पाहिजे, पॅरेंट पाहिजे. मग हा काय करेल, याला एक्सटेंड करून टाकेल, EXTENDS एक्सटेंड्स पॅरेंट 1. आणि क्लास 2 ला पण कोण पाहिजे, सेम पॅरेंट पाहिजे.
ते हिरार्चिकल आहे. तर बेसिकली तुम्ही काल काय स्टडी केलं होतं, याने कोणाला एक्सटेंड केलं पाहिजे, CL1 ला, सो दॅट मग तो मल्टी लेवल होऊन जाईल, नॉट हिरार्चिकल. जी कॉन्सेप्ट विचारली ती सांगता आली पाहिजे. या केसमध्ये C2 नी पण पॅरेंटला एक्सटेंड केलंय, C1 ने पण पॅरेंटला एक्सटेंड केलंय. ओके, म्हणून आता जो पॅरेंटचा मेथड आहे तो C1 ला पण ऍक्सेसिबल असेल प्लस C2 ला पण ऍक्सेसिबल असेल. ओके, मग ऑब्जेक्ट कोणाकोणाचा बनवावं लागेल आपल्याला, CL1 चा पण ऑब्जेक्ट बनवणं गरजेचं आहे, इज इक्वल टू न्यू CL1. ऑब्जेक्टचं नाव काही पण ठेवता येतं, पण त्याचा अर्थ तो सेम क्लास नाव सारखं नाही ठेवायचं. याचा ऑब्जेक्ट करून मी C1 डॉट काय करू शकतो, PRNT चा मेथड कॉल करू शकतो, PR नावाचा. इन सिमिलर वेने चाइल्ड 2 ला पण क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल, CL2, हा तुमचा झाला C2 आणि हा झाला तुमचा C2. हा एक टाइप आहे हिरार्चिकलचा. जावा ऍप्लिकेशन दोघांमध्ये सुद्धा पॅरेंट 1 चा भेटेल आणि पॅरेंट 2 चा भेटेल. ओके, हिरार्चिकल. सो एका पॅरेंटचे 2 क्लास चाइल्ड आहेत आणि दोघाही चाइल्डने त्या पॅरेंटला कॉमनली एक्सटेंड केलेले, त्याच्यामुळे पॅरेंट हा दोघांनाही ऍक्सेसिबल झाला. जर याने एक्सटेंड नसेल केला याला, तर या केसमध्ये इथे बघा त्या चाइल्ड 2 ला पॅरेंट ऍक्सेसिबल नाहीये. ओके, मग त्याला सो सेपरेटली ऍक्सेस करावा लागेल. म्हणजे आहे इनहेरिटन्स टर्म्स, पण हिरार्चिकल मध्ये डिस्ट्रीब्युटेड. लक्षात आलंय? सिंपल येतो, जसं काही कॉमनली यूज नाही होत, पण माहिती पाहिजे. पुढचा एक बाकी येतो म्हणजे हायब्रिड. हायब्रिडचा अर्थ काय होतो, जेव्हा दोन एक कॉन्सेप्ट एकत्र मिक्स होतात. फॉर एक्झाम्पल हा हिरार्चिकल स्ट्रक्चर आहे, याला जर तुम्ही एक मल्टी लेवल करायचं ट्राय केलं, म्हणजे सपोज हा तुमचा पॅरेंट झाला आणि चाइल्ड पण एका काही काळाने तो पण पॅरेंट झाला, तर इथे जाऊन जर परत एक आपलं ग्रँड चाइल्ड आलं, मग ह्या केसमध्ये काय होणार आहे, हा जो CC1 असेल, म्हणजे आता तो पण काय म्हणू शकतो ग्रँड चाइल्ड GC, आता GC ने डायरेक्टली C1 ला एक्सटेंड केलं, तर काय होऊन जाईल, त्याला C1 चे पण मेथड भेटतील प्लस पॅरेंटचे पण भेटतील. मग ह्या केसमध्ये दोन गोष्टी ना एकत्र होत आहे. एक म्हणजे तुमचा झाला तो हा पार्ट जो आहे, हा कुठल्या टाईपचा इनहेरिटन्स झाला, मल्टी लेवल. आणि प्लस आपण अजून एक आता याच्यात मिक्स होतोय, तो म्हणजे कोणता, हा हिरार्चिकल. हे बघा, जेव्हा दोघांचं दोन वेगळे टाईप एकत्र जॉईंट होतात, त्या टाईपला तुम्हाला हायब्रिड म्हणता येतं. हायब्रिड म्हणजे दोन गोष्टी एकत्र करून बनवलेले क्लास. ओके, मोस्ट कॉमनली यूज नाहीये, पण कोणी विचारलं कॉन्सेप्ट व्हॉट इज अ हायब्रिड इनहेरिटन्स, जास्त कन्फ्युज व्हायचं नाही. आहे इनहेरिटन्सच, पण त्याच्यामध्ये दोघंही ऍक्सेसिबल बनून जातात. मग ह्याच एक्झाम्पलला आपण हायब्रिड पण करू शकतो. फक्त काय करणं आहे आपल्याला, एक चाइल्ड बनवून घेणं आहे, त्याचं नाव असेल ग्रँड चाइल्ड, सपोज मी नाव लिहितो त्याचं GC, आणि हा मात्र एक्सटेंड कोणाला करेल, EXTENDS एक्सटेंड्स CL1 ला करेल. आता CL1 ला एक्सटेंड केल्यानंतर आता ना मी हे पण लिहितोय, मेथड पण लिहितोय, म्हणजे आपल्याला कळेल व्यवस्थित. SYSO मेथड लिहावं लागणार ना तिथे, डायरेक्टली सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन चालत नाही. सो वाईड मी CL, ठीक आहे, CP1 करतो इथे मेथड. System dot out dot println, this is the child method 1, this is parent child 1. CLD1. ओके, आता GC ने CL1 ला एक्सटेंड केलं, याचा अर्थ याला हा पण ऍक्सेसिबल होईल प्लस
पॅरेंट पण ऍक्सेसिबल होईल. मग आपल्याला त्याच्यासाठी स्पेशली जीसीचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. इथे जीसी इज इक्वल टू जीसीचा ऑब्जेक्ट बनवला इज इक्वल टू परत काय करणार आपण न्यू ग्रँड चाइल्ड. आता ग्रँड चाइल्डनी चाइल्डला पॅरेंटच्या चाइल्डला एक्सटेंड केलेलं आहे. मग त्याचा वापर करून तो ग्रँड चाइल्डच्या मेथडला पण कॉल करू शकतो. फॉर एक्झाम्पल काय येतो सीएल काय नाव दिलं होतं आपण जीसी मध्ये CP1 आणि PR नावाचं मेथड. G.CP1 प्लस G डॉट आपण P पण करू शकतो. नाही PR नावाचं मेथड. ठीक आहे. तर याच्यात दोन कॉन्सेप्ट एकत्र होत आहे. लक्षात घ्या, मल्टी लेवल पण होतंय प्लस हिरार्चिकल पण होतंय. हे बघा जीसी ला चाइल्डचा पण मेथड ऍक्सेस आला प्लस याचा पण मेथड ऍक्सेस आला. ठीक आहे. तर जेव्हा दोघांचा कॉन्सेप्ट एकत्र येतो त्याला आपण म्हणतो हायब्रिड इनहेरिटन्स. बेसिकली आपल्याला सिंपल इनहेरिटन्सच करायचंय, बट त्याच्या टाईपनुसार तो व्हॅरी होतो. मेन कॉन्सेप्ट इनहेरिटन्स मध्ये काय शिकायचंय, रियुजेबिलिटी ऑफ अ क्लास किंवा क्लास मधले फंक्शन्स. खूप सारे फंक्शन प्रत्येक क्लासमध्ये जर रिपीट होत असेल तर तो एका क्लासमध्ये काढा, एका क्लासमध्ये ठेवा आणि त्या क्लासला ज्याला ज्याला लागतं त्याने एक्सटेंड करा. तोच फीचर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या यूज होतो. ठीक आहे. कधी सिंगल लेवलने, कधी मल्टी लेवलने, कधी हिरार्चिकल, कधी हायब्रिड, असे त्याचे डिस्ट्रीब्युशन पॉइंट्स पडतात. ठीक आहे. सो हे बेसिकली आहे आपले इनहेरिटन्सचे टाईप. आता याच्यामध्ये मेन एक पॉइंट होता आणि तो आपण लाईक तो बॉर्डर पण मी केलेला, हायलाइट पण केलाय. दॅट इज नथिंग बट मल्टिपल इनहेरिटन्स. सो हा मल्टिपल इनहेरिटन्स पण हा एक इनहेरिटन्सचा टाईप आहे, पण त्याला जावा सपोर्ट करत नाही. आणि हा क्वेश्चन खूप फेमस आहे इंटरव्ह्यू मध्ये, वाय जावा डज नॉट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स. असं काय प्रॉब्लेम आहे, जर एक क्लास दुसऱ्या क्लासला एक्सटेंड करू शकतोय, मध्ये एक क्लास दोन क्लासला का एक्सटेंड करू शकत नाही? याच्यामध्ये खूप मिथ पण आहे, खूप सारे मिसअंडरस्टँडिंग, मिसकन्सेप्च्युअल पण आहे. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं सध्याच्या काळामध्ये तर पॉसिबल नाही, पण आधी तसं काही व्हायच्या गोष्टी. मल्टिपल इनहेरिटन्सचा अर्थ काय होतो माहिती का? याचा अर्थ असा आहे, एक चाइल्ड क्लास आहे आपला, क्लास CLD नावाचा, आणि याने एक्सटेंड केला आहे EXTENDS याने एक्सटेंड केलाय parent1, parent2. म्हणजे एकाच वेळी दोन क्लासला जर आपण एक्सटेंड करत असू तर त्या कॉन्सेप्टला मल्टिपल इनहेरिटन्स म्हणतात. ओके. पण बेसिकली जावा जो आहे ना तो मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाही. याचा मेन रिझन असा आहे, कारण मी तुम्हाला काल सांगताना सांगितलं होतं, सपोज असं करा की parent1 नावाचा एक क्लास आहे. ओके. क्लास P1 नावाचा क्लास आहे. त्या क्लासमध्ये ना एक मेथड आहे, P1 नावाचा मेथड आहे. आता नीट लक्ष घ्या, याच्यात मी काय लिहितो, सपोज P नावाचा मेथड लिहितो, वाईड P नावाचा, वाईड P नावाचा मेथड लिहिला. आणि याच्यामध्ये जसं मी काल बोललो, जेव्हा पण तुम्ही क्लासमध्ये एखादी मेथड लिहिता तर त्याची बॉडी कंपल्सरी एक्झिक्यूट करणं आहेच. तुम्हाला लिहावंच लागतं त्याच्या बॉडी, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला जर माहितीच नसेल तर एक तर फंक्शन लिहू नका. माहिती असेल तर मग ते कॉल केल्यानंतर काय एक्झिक्यूट होणार आहे त्या गोष्टी पण तिथे लिहून ठेवा. सो आता इथे मी parent1च्या क्लासमध्ये P नावाचा मेथड लिहितो आणि सिंपल एक स्टेटमेंट देतो की दिस इज parent1. हा काय P1 नावाचा मेथड आहे, parent1. आता सिमिलर वेने आपल्याला अजून एक क्लास बनवावा लागेल, त्या क्लासचं पण नाव काय ठेवतो मी, P2 ठेवतो. ठीक आहे. अनफॉर्च्युनेटली मी काय करतो, त्या क्लासमध्ये पण सेम नावाचा मेथड बनवतो, वाईड P.
आणि दोन वेगवेगळ्या क्लासमध्ये एका नावाचं मेथड असू शकतं. जसं की FY मध्ये पण एक सूरज नावाचा मुलगा आहे आणि SY मध्ये पण सूरज नावाचा मुलगा आहे. असू शकतो ना, प्रॉब्लेम काय आहे? क्लास वेगळे पण दोन मुलांचं नाव सारखं असू शकतं. तसंच इथे पण P1 आणि P2 दोन वेगळे क्लास आहे, पण दोघांमध्ये मेथड काय आहे? P नावाचीच आहे. आणि इथे काय लिहितो मी? PRNT2. आता जेव्हा आपण एखाद्या क्लासला एक्सटेंड करतो, तर बेसिकली होतं काय? त्या क्लासमधले मेथड्स आपल्याला ऍक्सेसिबल असतात. म्हणजे मला हा जो P1 मेथड आहे, तो इथे ऍक्सेसिबल असेल 100% कारण मी त्याला एक्सटेंड केलाय. प्लस हा पण ना ऍक्सेसिबल असेल. कारण आपण त्याला पण एक्सटेंड केलेलं आहे. आता गंमत अशी आहे, जेव्हा आपण मेन क्लासमध्ये याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू चाइल्डचा, सपोज हा आपला मेन क्लास आहे आणि मेन क्लासमध्ये जेव्हा आपण याचा चाइल्डचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे, फॉर एक्झाम्पल चाइल्डचा आहे CLD C इज इक्वल टू न्यू CLD, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आला. आता इथे जेव्हा मी C डॉट, दोघांमध्ये मेथड कोणते आहे? P. कॉमन मेथड आहे P बघा. ओके. आता जर मी इथे C डॉट P कॉल करतो आहे, तर हा कन्फ्यूज होऊन जातो. इथे एक ॲम्बिग्युइटी क्रिएट होते. मी नेमका P जो आहे तो पॅरेंट 1 चा कॉल करू की पॅरेंट 2 चा कॉल करू? इथे एक ॲम्बिग्युइटी आणि एक कन्फ्युजन क्रिएट होतंय आणि तो एकमेव कारण आहे जेणेकरून आपल्याला जावा जो आहे, ह्या कारणामुळे मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाही. लक्षात येतं? ही खूप इम्पोर्टंट कॉन्सेप्ट आहे. खूप जणांना लवकर सांगता येत नाही. ऍक्च्युअल रिझन काय आहे ते सांगतात, की काहीतरी कन्फ्युजन, ॲम्बिग्युइटी क्रिएट होतं. काहीतरी कन्फ्युजन म्हणजे कुठलं कन्फ्युजन? जर दोन्ही पॅरेंटमध्ये, दोन्ही ज्या क्लासमध्ये सेम नावाची मेथड जर असेल आणि कॉल तर आपण एकाच वेळी करणार आहे ना. C.P, C.P असे 2 वेळा त्याने कॉल करू शकत. जरी कॉल केला तरी त्याला कन्फ्युजनच राहील, की मी पॅरेंट 1 चा मेथड कॉल करू की पॅरेंट 2 चा मेथड कॉल करू. मग हे ॲम्बिग्युइटी असतं. म्हणून जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो सपोर्ट करत नाही. ठीक आहे. याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ट्राय जरी केलं मल्टिपल इनहेरिटन्स बनवण्याचा, तर तो सिंटॅक्स मध्येच ती मेथड चुकीची आहे असं ठरवून देतो. हे बघा, तुम्ही ट्राय करा मल्टिपल इनहेरिटन्स करण्याचा, तरी तुम्हाला जावा तो अलाउ करणारच नाही. MUL मल्टिपल इनहेरिटन्स. जस्ट कन्सिडर करा की तुम्ही इथे एक क्लास बनवता आहे PP R1. ठीक आहे. PPR1 चा एक पॅरेंट क्लासचा क्लास बनवला, त्याच्यामध्ये एक मेथड लिहिता, तुम्ही P नावाचा मेथड लिहिता सेम. लक्षात की तुम्ही लिहिला की दिस इज पॅरेंट 1, मेसेज वेगळा आहे, दिस इज पॅरेंट 1, काही प्रॉब्लेम नाही. आता सिमिलर तुम्ही परत एक क्लास बनवला, त्या क्लासचं नाव वेगळं, ऑब्विसली तुम्हाला वेगळंच ठेवावं लागेल, पण मेथड मात्र सेम आहे आणि मी इथे पॅरेंट 2 पण लिहितो. आणि मल्टिपल इनहेरिटन्सचा अर्थ काय होतो? एखाद्या क्लासने, सपोज क्लास मी CCL1 लिहितो. ओके. आता एक्सटेंड करेल हा EXTENDS एक्सटेंड कोणाला? PPR1 ला. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, याचा मेथड इथे ऍक्सेसिबल झाला. ओके, डझंट मॅटर. पण तुम्ही जर कॉमा इथे PPR2 करताय, तर मात्र प्रॉब्लेम. हे बघा, पहिली गोष्ट तर सिंटॅक्टिकलीच रॉंग आहे. ओके. तुम्ही असं नाही करू शकत PPR1 आणि PPR2. तुम्ही 2 क्लासला एक्सटेंडच करू शकत नाही, कारण तुम्हाला इथे करूच देणार नाही. आयदर तुम्ही PPR1 करा किंवा PPR2 करा. दोघांना जर करायचं ट्राय केलं, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम देणार आहे. मग इथेच अडवतो
आणि असं जरी करून दाखवलं तरी इंटरव्ह्यूअर विचारतो, जस्ट अज्युम करा की त्याने ऍक्सेप्ट केलं. मग काय होणार आहे? त्यांना एक्सपेक्ट काय आहे? त्यांना आन्सर हे एक्सपेक्ट आहे, जर एखाद्या क्लासमध्ये पण जेव्हा आपण बॉडी लिहितो त्याच्यामध्ये मेथड लिहिणार आहे. त्याची बॉडी लिहिणं कंपल्सरी आहे. ओके. आता इथे बघा, मग हे मल्टिपल इनहेरिटन्स मग कधी आपल्याला अचीव्ह करता येत नाही का? ते अचीव्ह करता येते मल्टिपल इनहेरिटन्स. बट कुठल्या वेळेने? तिथे इनहेरिटन्स नाही वापरता येणार. तिथे आपल्याला वापरायचं आहे इंटरफेस. ओके. इंटरफेसचा वापर करून तुम्ही मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करू शकतात किंवा तो अचीव्ह करू शकतात. मल्टिपल इनहेरिटन्स नेमकं तुम्हाला काय प्रोव्हिजन देतो? इथे तुम्हाला नेमकं कन्फ्युजन काय वाटतं मला हे सांगा बरं? याने पॅरेंट 1 पॅरेंट 2 ला एक्सटेंड केल्यामुळे आणि आपण P1 जर कॉल केला, तर असं कशामुळे त्याला प्रॉब्लेम जनरेट होतोय? त्याने कुठल्यातरी एखाद्या क्लासला एक्झिक्यूट करून दाखवायला पाहिजे ना. तो कन्फ्यूज का बरं होतोय? मेथडचे नाव एकच आहेत, सेम आहेत. दोघी नावाची मेथड आहे. मग कुठलं तरी एक त्याने कॉल करून द्यायला पाहिजे होतं ना. तरी तो कन्फ्यूज होतो. कारण असं होतंय, की जर पॅरेंट कॉल केल्यानंतर दोघा पॅरेंटचे आन्सर जे आहे, म्हणजे जे बॉडी आहे ती वेगळी ना. हा एक वेगळा मेसेज प्रिंट करतोय, हा एक वेगळा मेसेज प्रिंट करतोय. म्हणून याला कन्फ्यूज होतोय आणि मी हा कॉल केला तर हा 1 प्रिंट होईल की 2 प्रिंट होईल मलाच माहित नाही. पण जर तुम्हाला अशी प्रोव्हिजन करून दिली, की जेणेकरून इथे जे मेथड आहे ना फक्त एम्प्टी मेथड आहे. ओके. आणि रन टाईम तुम्ही जेव्हा त्याला एक्सटेंड करताय, तर तुम्ही डिसाईड करणार आहे, की काय प्रिंट झालं पाहिजे. मग त्यावेळी तर प्रॉब्लेमच नाही. जर आपण स्वतः डिसाईड करतोय, तर मग एका 3 क्लासमध्ये पण सेम मेथड असेल तर काही प्रॉब्लेम नाही. कारण हे आपण स्वतः डिसाईड करणार आहे. पण त्यासाठी असं प्रोव्हिजन कोण देतं तुम्हाला? आयदर ॲब्स्ट्रॅक्ट क्लास देतं किंवा इंटरफेस देतं. ओके. मग तेव्हा जाऊन इंटरफेसमध्ये आपल्याला मल्टिपल इनहेरिटन्सला अचीव्ह करता येतो. तर बेसिकली इथे मल्टिपल इनहेरिटन्स का सपोर्ट होत नाही? जर दोन्ही क्लासमध्ये जर सेम नावाचा मेथड असेल, तर चाइल्ड क्लास विल गेट कन्फ्यूज की विच मेथड इज गोइंग टू बी कॉल्ड. किंवा तिथे एक एम्बिग्युटी किंवा एक कन्फ्युजन टाइप क्रिएट होतं. आणि तो एकमेव रिझन आहे की जेणेकरून आपला जावा मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाही. ठीक आहे. लक्षात आले ते? समजलं का जावा का सपोर्ट करत नाही मल्टिपल आणि इनहेरिटन्स? बॉडी जर सेम राहिली तर? काय म्हणता? बॉडी पण सेम राहिली तरी तो कन्फ्यूज होणार आहे. आणि जरी सगळं सेम ठेवलं, तरी आता जावानेच काय केलंय? सिंटॅक्टिकलीच अलाउड नाही केलं. ठीक आहे. तर असा प्रॉब्लेम. ठीक आहे. तर असे काही रिझन आहे कन्फ्युजनमुळे काय होतं? जावा मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाही. आणि जरी केलं तरी ते सिंटॅक्टिकली अलाउडच नाही होणार. ओके. तसंच त्यांनी ब्लॉक केलेलं आहे. याचं जर एखादं एक्झाम्पल द्यायला झालं तर आपण कसं देऊ शकतो, की कन्फ्यूज झाला. सपोज आपण एखाद्याला सांगितलं, असं कधी तुमच्यासोबत पण झालं असेल बघा. अ, एखादी वस्तू आणायला सांगितली, की सपोज तुम्ही म्हटलं, की "अरे, तो माझा मित्र येणार आहे. त्याने रेड टी-शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे. त्याच्याकडून ती बुक घेऊन ये." आणि नेमका तो तिथे मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे 2 लोकं दिसले विथ सेम लूक. रेड टी-शर्ट, ब्लॅक पॅन्ट, रेड टी-शर्ट, ब्लॅक पॅन्ट. दोघांच्या हातात बुक पण आहे. मग हा ज्याला सेंडर आहे तो कन्फ्यूज होऊन जाईल ना, की नेमकं कुठलं बुक आणू मी? याच्याकडून बुक घेऊ का याच्याकडून बुक घेऊ? एम्बिग्युइटी क्रिएट होते. याच्या उलट जर तुम्ही असं म्हटलं, जा मार्केटमध्ये जा आणि एक बुक घेऊन ये, या नावाची. तर त्यावेळी तो कन्फ्यूज होईल का? नाही होणार. तो सरळ जाईल, जी बुक पाहिजे ती बुक कोणाकडे असेल तो बघेल आणि तो डायरेक्टली घेऊन येईल.
त्याला कन्फ्युजन व्हायला ठेवलंच नाही ना. म्हणजे ही जर एम्प्टी बॉडी असती त्याची, विदाऊट बॉडीची, त्याला कन्फ्युजनच नाही. अरे याच्यात पण काही नाही, याच्यात पण काही नाही. जिथे भेटेल तिथून आणायचे. तिथून तो इझिली आणतो. ओके. जेव्हा सेम गोष्ट 2 वेळा एकाच वेळी आपल्याला वेगवेगळ्या रूपात दिसतात, तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. सेम वेने इथे पण हा क्लास कन्फ्यूज होतो, की इथे पण पी नावाचा मेथड आहे आणि इथे पण पी नावाचा मेथड आहे. कुठला मेथड मी कॉल करू? ही अँबिग्युइटी इथे क्रिएट होते. जस्ट बिकॉज ऑफ व्हॉट? इथे बॉडी ही कंपल्सरी असते क्लासमध्ये म्हणून. ओके. इथे जर बॉडी जर हटवली आपण, तर तो ऑब्व्हियसली तो सपोर्ट करेल. कारण काय लिहायचं हा चाइल्ड ठरवेल ना मग. तसं. लक्षात आलं? थोडंसं ट्रिकी, पण इथे फक्त मेन रिझन आहे की तो कन्फ्यूज होतो, अँबिग्युइटी क्रिएट होतो. जस्ट बिकॉज ऑफ दोन्ही क्लासमध्ये सेम मेथड्स आहे म्हणून. ओके. इथे जर P1 असता आणि इथे जर P2 असता, तर इथे काहीच प्रॉब्लेम नसता आला. आपण इथे P1 कॉल केला असता आणि C डॉट P2 पण कॉल केला असता. प्रॉब्लेम हा आहे की सेम नावाचं मेथड आहे. त्याच्यामुळे. समजलंय? की अजून कोणाला कन्फ्युजन आहे? इथेच क्लिअर करून घ्या. हे बघा, आपला हा पार्ट आपण संपवला. आता याच्यापैकी कोणाला कशामध्ये काय डाऊट आहे, ते बिनधास्त विचारू शकतात. आपण हे समजल्याशिवाय पुढे जाणार नाही. ओके. प्लस हा एक पॉइंट मी एक्सप्लेन केला होता. जेव्हा पण आपण क्लासमध्ये एखादा मेथड लिहितो, तर त्याची बॉडी असणं इट इज अ कंपल्सरी. तुम्हाला बॉडी ही लिहावाच लागणार आहे. काय एक्झिक्यूट करायचंय ते जर तुम्हाला माहितीच नसेल, तर क्लास डिफाईन करून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. ओके. तर ह्या कॉन्सेप्टमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? कुठला रिपीट करून बघायचा आहे? क्लास ऑब्जेक्ट कसा असतो? इनहेरिटन्स का असतो? सिंगल आणि सिंपल, मल्टी लेवल असेल, हिरार्चिकल असेल आणि एक हायब्रिड असेल आणि प्लस की मल्टिपल इनहेरिटन्स तो का सपोर्ट करत नाही, तो कॉन्सेप्ट असेल. बघा, एखाद्याला इथे कुठे प्रॉब्लेम वाटतोय का ह्या कुठल्याही फंक्शन मध्ये? कारण हे तर मोस्ट कॉमनली यूज कॉन्सेप्ट आहेत आणि याच कॉम्बिनेशन या दोघांमध्ये पण आहे. सो ह्याच्यात काही रॉकेट सायन्स पण नाही. कारण ह्या सेम गोष्टी आपल्याला इथे ओव्हर रायडिंगला पण लागतील. ठीक आहे. ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये पण लागतील. ठीक आहे. इनहेरिटन्स हा दोन्ही कॉन्सेप्ट मध्ये लागतोच, पॉलिमॉर्फिझम आणि ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये. त्याच्यामुळे इथेच क्लिअर असणं त्याला गरजेचं. काय डाऊट आहे का कोणाला इथे? कुठला एखादा कॉन्सेप्ट रिपीट सांगायचा आहे? नाही सर. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. फाईन. आणि मी जे काल एक कीवर्ड सांगत होता, थोडस 1-2 कीवर्ड्स बद्दल आपण जाणून घेऊ. फायनल कीवर्ड्स आपण बघत होतो. ओके. कधी कधी हे इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात की लाईक सपोज एखादा क्लास आहे आणि त्या क्लासला जर तुम्हाला इनहेरिट होण्यापासून वाचवायचं असेल, तुम्हाला काय करावं लागणार आहे? इनहेरिट होऊ द्यायचा नसेल, तर तुम्हाला त्या क्लासला ऍज अ फायनल डिक्लेअर करून द्यायचं. ओके. फायनल कीवर्डचे 3 यूज आहेत. फर्स्ट इज टू प्रोटेक्ट द क्लास टू गेट इनहेरिट फ्रॉम अनदर क्लास. तुम्ही जर एखाद्या क्लासला फायनल डिक्लेअर केलं, तर त्या क्लासला कोणीही एक्सटेंड करू शकत नाही. ओके. हा तुमचा फायनल क्लासचा यूज आहे. ओके. सिंपल. दुसरा यूज आहे की तुम्ही कॉन्स्टंट डिफाईन करू शकता फायनलचं. मोस्ट ऑफ टाइम फायनल आपण कशासाठी वापरतोय बघा, एखादी पायची व्हॅल्यू असेल, तुम्ही इथे काय करू शकतात? फायनल इंटीजर पाय किती असते ती 3.14, किंवा फायनल इंटीजर तुम्ही डबल करू शकता, फ्लोट आहे म्हणून. फायनल डबल पी आय इज इक्वल टू व्हॉट? 3.14 ची पण आहे ते.
दादा ही फायनल झाल्यामुळे याची व्हॅल्यू कुठे चेंज होणार आहे का? तर याची व्हॅल्यू चेंज नाही करू शकत कोणी रन टाइमला. ती एकदा डिफाईन झाली की थ्रू आउट प्रोग्रामिंग तुम्हाला 3.14च भेटेल. ठीक आहे. तशा वेळी फायनल केलं की त्या व्हॅल्यूला कोणी चेंज करू शकत नाही. लक्षात आलं? 2 यूज आहेत. थर्ड यूज आहे तो आपण पॉलिमॉर्फिझम जेव्हा स्टडी करू, तेव्हा तो कन्सेप्ट बघणार आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे, की लाइक फायनलला एखादी मेथड पण आपण ओव्हरराईड करू देऊ शकत नाही फायनल जर केला तर. ठीक आहे. तर एकदम एक स्टार्ट भेटून गेलंय आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्टला आणि जास्त काहीच कॉम्प्लेक्स नाही. तुम्हाला लक्षात येत असेल आता जावामध्ये आपण ज्या गोष्टी आतापर्यंत बघतोय, तर जास्त कॉम्प्लिकेशन काही क्रिएट होऊ द्यायचं नाही. सिंपलच एक गोष्ट पहिल्या दिवसापासून सांगतोय, की जावामध्ये नेमकं काय होतं, सगळ्या गोष्टी एकतर तुमच्या असणार आहे क्लास बेस. तुम्हाला जे काही प्रोग्रामिंग करायचंय क्लास डिफाईन करा आणि क्लासमध्ये सुरुवातीला लिहून टाका. ओके. तुम्ही एखादा क्लास डिफाईन केला फॉर एक्झाम्पल टेस्ट आणि तुम्हाला याच्यात ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी इथे करू शकता. एखाद्या क्लासमध्ये जास्तीत जास्त काय होतं, तुमचं काहीतरी व्हेरिएबल्स असणार आहे और काहीतरी मेथड्स असणार आहे. ठीक आहे. दॅट्स ऑल. तुमचे नंबर ऑफ मेथड असू शकतात, नंबर ऑफ तुमचे व्हेरिएबल असू शकतात. याच्यामध्ये पाहिजे तो मेसेज लिहा, पाहिजे तो कॅल्क्युलेशन लिहा. काहीच प्रॉब्लेम नाही. की असं सिंपल क्लास डिक्लेअर करू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे मेथड्स वगैरे लिहू शकतात. हा तुमचा झाला क्लास. पण आपल्याला माहिती आहे की जावामध्ये सिंपल क्लास एक्झिक्यूट होत नाही म्हणून आपण नेहमी प्रत्येक क्लासचे जे बेसिक प्रोग्रामिंग होते त्यासाठी आपण मेन क्लास बनवला होता. आणि मेन क्लासची आयडेंटिटी काय आहे? तो असतो तुमचा पब्लिक, स्टॅटिक, वाईड आणि मेन. त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट पास असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही क्लासचा फंक्शन कॉल करायचा आहे तर त्या क्लासचं तुमचं ऑब्जेक्ट बनावावं लागतो. ऑब्जेक्ट कसं बनवणार आहे? क्लासचं नाव, ऑब्जेक्टचं नाव इज इक्वल टू परत न्यू क्लासचं नाव आणि त्या ऑब्जेक्टचा वापर करून तुम्ही त्याच्यातले काय करू शकतात? मेथड कॉल करू शकतात. फॉर एक्झाम्पल आता मेथड आहे टी नावाचाच. मेथड कॉल केला इथे. झाला मेथड कॉल. मग आता तुम्ही आधी सिंपल सगळे मेन क्लासमध्ये प्रोग्राम केले. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे क्लासेस बनवले. मग त्या क्लासमध्ये मेथड ॲक्सेस केले. नंतर लक्षात आलं, की अरे एकच मेथड खूप वेळा वेगवेगळ्या कॉलमध्ये प्रत्येक वेळा तोच मेथड लागतो. मग तुम्ही एखादा तो कॉमन क्लास बनवला आणि नंतर तुम्ही छोटे-छोटे क्लासेस बनवले. क्लास सपोज टी1. टी1ला पण ना तुम्हाला टी नावाचा मेथड लागत असतो. तुम्हाला लक्षात आलं जर अशा काही गोष्टी करायच्या असेल तर आपण एखाद्या क्लासमधले फंक्शन ॲक्सेस करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला एक्सटेंड करणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्याला काय केलं? एक्सटेंड केलं. EXTENDS एक्सटेंड्स टेस्ट नावाचा क्लास. सो दॅट मग त्याच्यातले सगळे मेथड्स आपल्याला इथे ॲक्सेसिबल असतात. हां आणि काल क्लास आपल्याला हे काल एक गोष्ट कळाली. इथे मेथड ॲक्सेसिबल असता म्हणजे तुम्ही याचा ऑब्जेक्ट करून तो मेथड कॉल करू शकता. बट तुम्हाला कॉल मात्र मेन क्लासमध्येच करावं लागणार आहे. तिथे कन्फ्युजन नाही क्रिएट करायचं. तर काल आपण असंच ट्रायल एंड एरर करत होतो, की याचा ऑब्जेक्ट इथेच बनवून बघितला होतोय की नाही. पण त्याचं शक्यच नाही कारण याच्याकडे एक्झिक्यूट होण्यासाठी एन्व्हायर्नमेंटच नाहीये. तो कंपायलर कसं करणार आहे, की इथे तुम्हाला एक्झिक्यूट कसं करेल तो फंक्शन ना? मग त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा ऑब्जेक्ट वापर करून तुम्ही त्याला कॉल करू शकता. पण कॉल जो कुठे करणार आहे? मेन क्लासमध्येच करणार आहे. इथे फक्त तो ॲक्सेस होतो, नॉट एक्झिक्यूट. तर तो कन्फ्युजन नाही झाला पाहिजे. ठीक आहे. मग इथे पुढे तुम्हाला कुठेही जर कोणी सांगितलं आणि जनरली अशाच लँग्वेजमध्ये बोललं जातं, की कंपनीत म्हणा हे म्हणा, की "अरे एक काम कर 2 क्लास क्रिएट करून ठेव, त्याच्यामध्ये 5-5 फंक्शन लिहायचे आणि एवढे-एवढे मेथड डिक्लेअर करून ठेव." मग त्या मेथड पाहिजे तिथे आपल्याला ॲक्सेस वगैरे करता येते. असं लँग्वेजमध्ये बोलल्यानंतर तुमचं डोकं फटाफट चाललं पाहिजे. अरे असे वेगवेगळे क्लास क्रिएट करून ठेवावं लागणार आहे. त्या क्लासमध्ये एवढे-एवढे मेथड्स आहेत आणि तुम्हाला ना असे काही कॉमन क्लास बनवून ठेवतो आम्ही सुद्धा, की त्याच्यामध्ये डेट लागणार आहे तुमची. ओके. त्याच्यामध्ये तुमचा टाईम लागणार आहे. हे प्रत्येक वेळेस लागत राहते ना. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण 1, 2, 5 मिनिटात मी करतो. करंट डेट इन जावा. मी जर प्रोग्राम टाइप करत नाही, तर आपल्याला भेटून जाईल. CURENT करंट डेट इन जावा. ठीक आहे. छोटंसं एक्झाम्पल आहे. त्यांना करंट डेट आणि टाइम सगळे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये भेटेल. एक छोटासा एक्झाम्पल मी उचलतो. काय करंट डेटसाठी हा एक कोड आहे.
ठीक आहे. तर मी आता काय करतो, एक क्लास बनवतो सिंपलसा, न्यू क्लास. त्या क्लासचं नाव देतो मी कॉमन, COMMN कॉमन. ठीक आहे. सिंपल क्लास येतो. ठीक आहे. याच्यामध्ये एक मेथड बनवतो मी, कुठला, DT नावाचा. आणि डेट नावाच्या क्लासमध्ये काय लिहितो, तो डेटचा कोड लिहितो. ठीक आहे. याला इम्पोर्ट करून घ्यावं लागेल, त्याचे क्लास, हा डेट आणि एक टाइमचा पण. ठीक आहे. हा झाला डेटचा क्लास. त्याच वेळेने आपण आता बनवणार आहे टाइमचा सुद्धा क्लास. इथे टाइम दिलेला आहे का, डेट अँड टाइम असेल इथे कुठेतरी. जसं करंट डेट करू शकतो, तर आपण करंट टाइम सुद्धा करू शकतो, TIME. ओके. त्याचाही कोड भेटेल. करंट डेट अँड टाइम दोघांचा एक कॉमन आहे का? ठीक आहे. सो बेसिकली मला असं सांगायचं की जे तुम्हाला गोष्टी कॉमनली लागतायत किंवा रेग्युलरली यूज होणार आहेत, त्यासाठी तुम्ही काय करणार आहे, वेगवेगळे मेथड्स बनवणार आहे आणि असे कोड शोधून ठेवणार आहे, जिथे-जिथे टाईम लागतं. सपोज हा तुमचा टाईम गेट करून देतो. ठीक आहे. मग तुम्ही इथे जाऊन काय करणार आहे, एक टाईम नावाचा मेथड बनवणार आहे, वाईड TIME टाईम. काही प्रॉब्लेम नाही. इथे जाणार, एंटर करणार दिस. आणि या क्लासला पण तुम्ही काय करा, एक्सटेंड करा. सिंपल. हा एक क्लास आहे जो तुम्हाला काय प्रिंट करून देतोय, डेट आणि टाइम. पण हा एक्झिक्यूट होईल का? नाही होणार, बिकॉज हे काय, दॅट इज कॉमन क्लास किंवा सिंपल क्लास आहे. बट तुम्हाला उद्या जाऊन वाटलं, अरे प्रिन्सिपल जो क्लास आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं, अरे ते आपल्याला डेट अँड टाइम लागतं बरं का, नेहमी नेहमी बघावं लागतं मला. मग त्यावेळी आपण इथे काय करणार आहे, जो कॉमन क्लास आहे, COMMN कॉमन, CM इज इक्वल टू न्यू COMMON कॉमन क्लास. इथे मग आपण याचा ऑब्जेक्ट करून काय करणार, DT, CM डॉट DT कॉल करायचे. डेट भेटेल, CM डॉट टाइम कॉल करायचे, टाइम पण भेटेल. याला एक्झिक्यूट करा आणि तुम्हाला डेट आणि टाइम काय भेटून जाईल, इथे भेटून जाईल. डेट टाइम पण आहे ना, प्लस करंट टाइम पण आहे. 9:55:39 आणि प्लस मायक्रो सेकंड पण आलेत बघा. ओके. आता नंतर यांना वाटलं, आर्ट्स वाल्यांना, अरे आपल्याला पण डेट टाइम लागतंय. मेन क्लास मध्ये तर आहे, पण आपल्याला पण डेट टाइम लागते. पण इथे आर्ट्सला लक्षात आलं, मला डेट टाइम पण लागतंय, पण ना मी काय करू शकते, त्या मेथड इथे मला आधी लिहावं लागतील, किंवा तुम्हाला सिम्पली काय करावं लागेल, त्याला एक्सटेंड करावं लागेल. तुम्ही सिम्पली एक्सटेंड जरी केलं की त्याच्यातले मेथड तुम्हाला इथे ऍक्सेसिबल होणारच आहे. तुम्ही आयदर त्याला एक्सटेंड करू शकतात. मग असा एखादा कॉमन क्लास बनवून आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉमन गोष्टी लिहून ठेवू शकतो, जेणेकरून तुम्हाला तो इथे ऍक्सेसिबल होऊन जाईल. लक्षात येत आहे? असे क्रिएटिव्हिटी आपल्याला करता येतात वेगवेगळे. डेट टाइम असेल, असे वेगवेगळे कॉमन फंक्शन आहे, काही फॉर्म्युलेज आहेत, काही कॅल्क्युलेशन आहेत, छोटे 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 एका ठिकाणी लिहून ठेवा. जेव्हा जेव्हा लागते तुम्ही त्याला इझिली एक्सटेंड करू शकता. ठीक आहे. लक्षात आलं? तर हा पार्ट एकदा व्यवस्थित तुम्ही रिवाइज करून घ्या. ज्यांनी नसेल केलं त्यांनी प्रोग्राम लिहायला घ्या हातात. तुम्हाला कुठलाही क्लास, कुठलाही ऑब्जेक्ट, कुठलाही कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करायला लावला, याच्यापैकी तुमचा पेन, पेन्सिल जे पण असेल बुकमध्ये पटापट लिहिता आलं पाहिजे. हे जर व्यवस्थित समजलं तरच तुम्हाला हा पुढचा पाठ समजणार आहे. आणि हा जर आला तर मग याच्यातले हे सगळे कॉन्सेप्ट बाय डिफॉल्ट तुम्हाला इम्प्लिमेंट होतील. हे सगळे समजणार. सगळं डिपेंडन्सी आहे, लक्षात घ्या. आणि मेजरली क्लास, ऑब्जेक्ट आणि इनहेरिटन्स, बेस्ड ऑन दिस पुढचे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. म्हणून इथे कुठलाही कन्फ्युजन, कुठलाही डाऊट असेल तर आपण परत घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण समजून घ्या एकदा. ठीक आहे. आल्या लक्षात? तर उद्या आपण हे घेणार आहे, पॉलिमॉ आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आधी घेऊ, कारण तो क्लासच रिलेटेड आहे. आता आपण 100% वर आले, तर आता 50% वर आपण जाऊ. ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचे पण मी रिअल एक्झाम्पल घेऊ आपण, रिअल वर्ल्ड.
जेणेकरून तुम्हाला ते जास्त क्लिअर होऊन जाईल. क्लिअर आहे? कोणाला काय विचारायचे याच्याबद्दल नसेल तर आधी तुम्ही स्टडी करा आणि काही डाऊट असेल तर उद्या मला पहिलं ते विचारा. कोणताही डाऊट असेल कुठल्याही कन्सेप्ट मध्ये याच्यापैकी आधी ते रिवाइज करू मग पुढे जाऊया. सगळं क्लिअर असेल तर आपण डायरेक्ट इथे जाऊ. ठीक आहे? हो सर. चालेल, नो प्रॉब्लेम. चला बाय. उद्या सेम टाइमला आपण भेटू. जास्त एक एक कॉन्सेप्ट आपण शिकत जाऊ की तुम्हालाही लोड येणार नाही, मलाही लोड येणार नाही, ते हळूहळू तुम्हाला गोष्टी समजत जातील. चालेल, नो प्रॉब्लेम. चला.